नमस्कार मंडळी, कुक विथ ऋषीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चायनीज पकोडे। तेही अगदी स्टॉलवर भेटतात तसे, खायला बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट। तर अजिनोमोटो न वापरता बाजारसारखे चायनीज पकोडे घरी बनवायचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पकोडे बनवण्यासाठी आपण कोबी बारीक चिरून घेतलाय। कोबी शक्यतो किसून न घेता तो बारीक चिरून घ्यावा, नाहीतर कोबीला जास्त पाणी सुटतं। आता आपण यामध्ये ॲड करूया 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। आणि छान रंग येण्यासाठी आपण इथे चिमूटभर खायचा रंग वापरलेला आहे। तो अगदी ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल। तर आता आपण हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया। मिठामुळे कोबीला छान पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी यामध्ये अजिबात ॲड करायची गरज नाही। 2 ते 3 मिनिटं कोबी अशी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कोबीला छान पाणी सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये पीठ ॲड करूया। आता आपण यामध्ये ॲड करूया मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लॉवर। तर मी इथे अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर आपण यामधला थोडा आता इथे ॲड करूया। आता आपण ॲड करूया मैदा। तर तो मी इथे 1 वाटी घेतलेला आहे, त्यामधला देखील आपण थोडा मैदा इथे आता ॲड करूया। उरलेला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण बाजूला ठेवून देऊ आणि नंतर लागल्यास तो वापरू। पाणी न वापरता आपण हे पीठ कोबीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मला कोबीमध्ये थोडंसं पीठ कमी वाटतंय, त्यामुळे मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा ॲड करते। आता आपण तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं पकोडेचं पीठ तयार झालेलं आहे। पीठ मळून झाल्यानंतर इथे आपलं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैद्याचं पीठ उरलेलं आहे। आता आपण पकोडे तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये पकोडे तळून घेऊया। पकोडे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचेत। इथे आपले पकोडे तळून तयार झालेले आहेत। आता आपण उरलेले पकोडेही अशाच पद्धतीने तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपले चायनीज पकोडे तळून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय।